हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव तालुक्यातील धामोरी शिवारात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले. टोळक्याकडून एका कुटुंबावर लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी हल्ला करत घरासमोरील वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात एका होमगार्डसह 8 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर पगार, वय 28 वर्ष, व्यवसाय शेती, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच हिंसेत झाले. आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि प्लास्टिक पाईपचा वापर करून पगार कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. केवळ मारहाणीवरच न थांबता आरोपींनी घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तसेच घरासमोरील इतर साहित्याचीही तोडफोड केली. या हल्ल्यात फिर्यादी ज्ञानेश्वर पगार यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. तसेच या मारहाणी दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील पोस्टसुद्धा आरोपीने लंपास केल्याचे आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 8 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. यामध्ये मच्छिंद्र कोळपे, सतीश बापू कोळपे, विशाल बाबासाहेब कोळपे हा होमगार्ड आहे, सागर बाबासाहेब कोळपे, बाबासाहेब कोळपे, नामदेव शिवाजी कोळपे, संजय बापू कोळपे, हरिभाऊ कोळपे, सर्व राहणार धामोरी, तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध BNSच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 3, 190, 119(1) आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांच्या वतीने घेण्यात येत असून गावात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.